हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या याच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? आशा आहे की सर्व ठीक असतील. तर मी बिलकुल ठीक नाही आहे. बघा माझा आवाज कसा झाला आहे, माझी तब्येत बरी नाही. आणि इकडं बघा मी काय करायला, खुरपायला लागले. चला म्हणलं आता दुपारचे वाजले तर 1:30. म्हणलं चला एक ब्लॉग बनवावा. तर तिकडं बघा, तिकडं लांब आईची पाठ गेली. मोबाईलच्या नादात माझी पाठ महागच राहिली, लय महाग राहिली. तर मी दाखवते तुम्हाला मी कसं खुरपायले. आणि एवढं तण पण नाही, पण सोयाबीन एकदम झकास आली त्यामुळं आईला खुरपू लागायले. तर बॅक कॅमेऱ्यानं दाखवते नक्की. बघा बघा आता मी असं खुरपाय लागले. ही सोयाबीन आहे आमची. हो का, ही तण बी नाही, असं हलवायचंय फक्त रान. बघू शकता असं खुरपाय लागली मी. इकडं आई लांब गेली. आता रानातला जॉब करायले बघा. लय ऊन लागायलंय, भलतंच ऊन लागायले. आता मला पटपट पात पळवीत न्यावं लागन. आई लय लांब गेली, आई तापली असं आता माझ्यावर, पात महाग राहिली म्हणून. अरे बघा ती वैरणीचं चिपाड खायले तिकडं, आणि ह्याला इथं बांधले ही गवत खायले. कभी येतय नाहीये. बघा मारलं गे. आता एवढा धड झालास का तू? मला मोडायला लागली मला बघड. थोंब्या कुणीकडचा. आऊच लागलं गे, लागलं. तर आता मी आले घरी मोबाईल लावा चार्जिंगला. तर इकडं बघा, इकडं आमची मक्का आहे, मला दाखवते. बघायची का मक्का? हे बघू शकता किती छान आली. कोंबड्या पाळल्या होत्या, कोंबड्यानी सारी मक्का खायला चालू केली, त्यामुळं कोंबड्या विकून टाकले. हो काही असलं कोंबड्यानी करून टाकले, त्यामुळं कोंबड्या विकून टाकल्या. बघा बघा आमचं असं रानात घर आहे मस्त पैकी पटांगणाला. इकडं झाडं झुडपं आहे, तिथं विहीर आहे. तर मला डबल खुरपायला जायचंय अजून रानात. म्हणलं चला जरा मोबाईल लावा म्हणलं चार्जिंगला आणि मग जावं. त्याच व्यक्तीने मला कमेंट बेकार केल्या, मला धीर कोणी दिला नाही कामाच्या बाबतीत. हा तू कुठंच टिकत नाही, पण ज्याचं दुःख त्यालाच माहीत असते. बोला, तुमच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही, तसंच बोलत राहा. बोलून बोलून तुमचे तोंड दुखते आणि मला काही करायचं नाही, मला काही घेणं नाही. तसंच बोलत राहा, काही प्रॉब्लेम नाही. माझं काम चालू ठेवते. ए म्याव 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 म्याव, लाईट आहे का म्याव? हे बाई इकडे ओरडायला. खॅक खॅक काय खॅक खॅक. तर मला कोणीच धीर दिला नाही, काय नाही. तर त्यांना वाटते की मीच कामावर टिकत नाही, कुठंच टिकत नाही असं वाटतंय. पण जाऊ दे, आता मी शेतात खुरपायला लागले, आईला खुरपू लागायला लागले. आता एवढं खुरपण झाल्यावर कुठं ना कुठं जॉब नक्कीच बघल मी, आणि नक्कीच मला चांगला जॉब भेटल. एकेच जॉबवर नसतं काही. आणि खरं सांगाय मला कुठंच जॉब भेटला नव्हता. पुण्यात होते त्या टायमाला माझी लय परेशानी झाली. मी हैदराबादमध्ये होते त्या टायमाला माझी परेशान झाली. आणि घरकामं करायला गेल्यावर लोक कसे असते तुम्हाला माहिती आहे का, किती त्रास देते. तर मोलकरीण म्हणून आपण त्यांच्या घरी जातो, त्यामुळे त्रास किती होत असेल त्या कामाचा. आणि मोठ्या घरचे लेकरं किती म्हणजे असे लाडके असते, त्यांचे हट्ट लाड आपल्याला माहिती नसतं, आपण खेडेगावातली माणसं. त्यामुळे ते आपल्याला आपलं त्यांचं काय रेस्टॉरंट जमत नाही. स्वयंपाकाच्या बाबतीत तर बिलकुलच जमत नाही, कारण त्यांचा स्वयंपाक खूप वेगळा असते आणि आपला वेगळाच असते. आपल्या मोठ्या मोठ्या भाकरी असतात, त्यांच्या लहान लहान भाकरी असते, त्यामुळं मग ते जमलं नाही. तर आणि इकडं चांगला जॉब होता, पण माझे विरोधक लय झालते, त्यामुळे त्यांनी जाणून बुजून तसं केलं. आणि माझा पण जीव कदरला होता, मला काही जॉब करायचा नाही बा म्हणलं ही, म्हणून मी सोडून दिलाय. तर मला कुठं ना कुठं भेटेल, मी नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही असेच हसत राहा, मी तुम्हाला दाखवत राहीन की मी जॉब करायले का नाही ती. थोडं थांबा, आता आले गावाकडं, लेकरांनाही भेटू द्या, आईला बी थोडी खुरपणात मदत होईल. 4-5 एकर शेती आहे, तेवढ्यात तिनं काय 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 करणार आहे, घरचं करणार आहे का शेतात जाणार आहे का जनावरं बघणार आहे. त्यामुळे मी करू लागते तिला. तेवढं झाल्यावर मग मी बघते जॉब माझ्या हिमतीवर.